मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। 2 दिवस पायी चालत आल्याच्या नंतर रात्री 7:30 वाजल्यापासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे प्रचंड असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि पूर्ण आंदोलनकर्ते जे आहेत हे कलेक्टर ऑफिसच्या समोर बसून या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलेले आहेत। 2 दिवसामध्ये जेवढे आंदोलनकर्ते सहभागी झाले होते तेवढे सर्वच आंदोलनकर्ते आजही आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। सध्या माझ्यासोबत स्वतः डहाणूचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे एकमेव आमदार असणारे विनोद निकुले आहेत। नेमकं सर आज आपला तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। कशा पद्धतीने आजच्या आंदोलनाची दिशा आहे? आम्ही खरं म्हणजे ठिय्या आंदोलनाच्या हेतूने इथे आलेलो आहोत। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथे बसणार आहोत। परंतु काल संध्याकाळी या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला कलेक्टर मॅडमचा फोन आला होता, पण त्यावेळेस आम्ही सांगितलं की आता पूर्ण दिवस चाललेलो आहे तर आम्ही आता काही चर्चेला येणार नाही। आता 15 मिनिटापूर्वी मॅडमने फोन केला होता आम्हाला, त्यांच्याशी बोलणं झालं की 11 साडे 11पर्यंत आम्ही चर्चेला येऊ। चर्चा समाधानकारक झाली तर हे आंदोलन आणि काही लिखित आम्हाला समयबद्ध लिखित काय दिलं तर आम्ही हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करू। नाहीतर जर समाधानकारक चर्चा झाली नाही किंवा आमच्या मागण्या सुटल्या नाही तर आम्ही 2 पर्याय दिलेले आहेत। एक तर आम्ही मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर चाल करू किंवा मग आम्ही रेल्वे रोको आंदोलन करू। हे 2 आम्ही पर्याय दिलेले आहेत। याच्यामधल्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत की ज्या मागण्या तुमच्या मान्य झाल्याच पाहिजेत? प्रमुख मागण्या आहेत वन अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। बऱ्याचशा वनपट्टाधारकांचे वनपट्टे हे त्यांनी नामंजूर केलेत तर ते मंजूर करावे, ते आजच झाले पाहिजेत, ते मंजूर करून घ्यावेत त्यांनी। आणि ज्या काही अनेक वर्षापासूनचे शेतकरी जमीन कसत आहेत त्यांचे मालक कुठे मुंबईत राहतात, सुरतमध्ये, खरं म्हणजे ह्या पालघर जिल्ह्यातील जमिनीचे मूळ मालक हे आदिवासीच आहेत जमिनीचे। परंतु ब्रिटिश काळामध्ये आल्यानंतर मग ती जमिनीची मोजणी झाली, सेठ सावकार आले, दडपशाही केली लोकांवर, त्या जमिनी ताब्यात घेतल्या, अशिक्षित होते, काय समजत नव्हतं, 7/12वर ह्यांची नावं चढवून घेतली जिथे आमच्या आदिवासी समाजाची होती। अशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे। आता त्या जमिनी आमच्या कब्जामध्ये आहेत तर त्या ठिकाणी कुठेतरी 7/12 नोंद झाली पाहिजे। हे जे प्रकल्प गेले त्याचं नुकसान भरपाई आमच्या लोकांना मिळाली नाही, ती तो 7/12 धारक त्याला मिळाली, म्हणजे भविष्यात असं व्हायला नको म्हणून त्याच्यावर 7/12 सदी नोंद झाली पाहिजे। वनपट्टेधारकाला सेपरेट दिला पाहिजे 7/12। एका फॉरेस्ट याच्यामध्ये 200 ते 250 शेतकऱ्यांचा एकच 7/12 आहे तर ते वेगळे करून दिले पाहिजे, जेणेकरून शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ त्या लाभार्थींना मिळाला पाहिजे, म्हणून सेपरेट 7/12 दिला पाहिजे। जलजीवनची कामं, आता मॅडम माझ्याशी बोलल्या की जलजीवनची कामं सुरू केलेत, हे तर आम्ही मोर्चाचे निवेदन दिल्यानंतर कामं सुरू झाली, मग आपली काही जबाबदारी नाही का? तर ते आता चर्चा होईल त्याच्यावर। स्मार्ट मीटर आहे, जरी तो महाराष्ट्र सरकारचा समजा निर्णय असला किंवा महाराष्ट्र राज्याचा निर्णय जरी असला तरी पण आम्ही आमच्या भागामध्ये गरीब शेतकरी लाख रुपये बिल भरणार कुठून? त्याच्यामध्ये आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना विचारलं की हे काय आहे नेमकं, आमचा जुना मीटर होता त्याच्यामध्ये आणि ह्या स्मार्ट मीटरमध्ये फरक काय? ते म्हणाले काय फरक नाही। मग मागे 500 रुपयाचं बिल जे येत होतं त्यात 5000चं कसं काय येतं? आमच्याकडे बिलं अशी आहेत की 4-5 महिने कंटिन्यू बिल भरलेल्या त्या ग्राहकाला 500 रुपयावरून डायरेक्ट 10,000 बिल आलं आहे, 500 रुपयावरून डायरेक्ट 20,000 रुपये बिल आलं। हे काय? तर आमची मागणी आहे की जे जुने मीटर होते ते आम्हाला तुम्ही लावून द्या, हे नवीन मीटर नको आहे। जिल्हाधिकारी मॅडमनी एक पत्रकारांना बोलताना सांगितलं की आम्ही त्यांच्या मुद्द्यावरती काही सकारात्मक चर्चा करतोय, तर मात्र काही शासन स्तरावरचे जे अधिवेशनापर्यंतचे जे विषय आहेत त्या विषयाबाबत सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत, पण पूर्ण आंदोलनाच्या चर्चा ज्या आहेत ही आम्ही सकारात्मक करणार आहेत। तर याबाबतचं आपलं काय बोलणं झालं? याबाबत आता फोनवर आमचं बोलणं झालं, मॅडम त्या म्हणाल्या की म्हणे निकोले साहेब थोडे काही शासन धोरणात्मक आहेत। मी सांगितलं पॉलिसी डिसिजन तुम्ही घेऊ शकत नाही, मला माहिती आहे पॉलिसी डिसिजन तुम्ही घेऊ शकत नाही, तो विधानसभेचा अधिकार आहे पॉलिटिशियन घेणं। पण या मोर्चाचा रेफरन्स देऊन तुम्ही तसा अहवाल किंवा रिपोर्ट तुम्ही पाठवू शकता। त्या मोर्चेकरांची मागणी ही अशी आहे, तुमचा अहवाल रिपोर्ट तुम्ही पाठवा, येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनमध्ये मी हा मुद्दा उपस्थित करेन, सरकारशी बसून त्याच्यावर तोडगा आपल्याला काढता येईल। परंतु तुमच्या अखत्यारीत जे काही विषय आहेत ते विषय ते सुटले पाहिजेत ना। ही एवढी लोक रस्त्यावर बसली तर का इथे एवढी का आली असं? त्या बाबतीत कधी प्रशासनाने विचार केला? 60 किलोमीटर पायी चालत आल्यात, वृद्ध काही आमच्या माता आहेत, काही भगिनी आहेत, रात्री इथे रस्त्यावर अंधारामध्ये झोपलो। किती वाजता चर्चा होणार? आता किती वाजता चर्चा होईल? आता आमचे काही पदाधिकारी आलेले आहेत, काही पदाधिकारी आहेत रस्त्यामध्ये, ते पोहोचतील, 1 अर्ध्या तासात पोहोचतील, आम्ही त्यांना निरोप देऊ, चर्चा करूया।
निश्चितच आपण बघितलेलं आहे की मोर्चाचं नेतृत्व करत असताना विनोद निकोले हे स्वतः या मोर्चामध्ये पायी चालत आलेले आहेत आणि अर्ध्या तासामध्ये जिल्हाधिकारी यांच्यासोबत त्यांची चर्चा सुद्धा होणार आहे. जे जिल्हा स्तरावरचे जे प्रश्न आहेत त्यांनी तातडीनं सोडवावे, तसे आम्हाला लेखी निवेदन द्यावं आणि जे शासन स्तरावरले प्रश्न आहेत त्याचा अजेंडा तयार करून ते शासनाकडे पाठवावा, तर आम्ही हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करू, अन्यथा हे आंदोलन पुन्हा मुंबईच्या दिशेने घेऊन जाऊ असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या बैठकीच्या नंतर नेमका काय निर्णय होतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.